इतके सगळे योग उपचार आता उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा काही गैरसमज पण आहेत का? जे योग करणारी माणसं म्हणजे भगवा ड्रेस घालणार, हिमालयात जाणार, अशा प्रकारच्या साधू संत यांच्यासाठीच आहे. आणि त्याच्यामुळं बाकीच्या शरीरातल्या व्याधी, ताण तणाव आपोआप कमी होत गेले. ज्यांचं काम 8-9 तास बसून आहे, त्यांनी कुठल्या प्रकारची योगासनं करावी? तास दीड तास झालं की स्वतः उठलं पाहिजे, आळस दिला पाहिजे, वरच्या दिशेला ताडासन करून जरा खेच दिलं पाहिजे. कारण बसून काय होतं, आपलं शरीर जड आहे. अशा प्रकारे स्थूलता वाढायला, मग त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्यामुळे संवाद कमी होत चाललाय. आणि योग उपचारामुळे ते बदलू शकतं का? मनुष्य जो आहे यंत्राच्या आहारी गेलाय. हा मनुष्य यंत्र झालेला आहे. प्रेम, माया, मित्र सगळं तो विसरून चाललेला आहे. ऑफिसमध्ये सुद्धा शेजारी टेबलला बसलो असं आपण तिथं फोनवर माहिती नसतं. माणसाने अशा प्रकारचा संवाद साधला तर निम्म्या व्याधी कमी. बऱ्याच जणांना ना पाठदुखी किंवा कंबरदुखी खूपच एक त्रास होतो. जोपर्यंत हा पाठीचा कणा स्प्रिंग सारखा व्यवस्थित आहे तोपर्यंत आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. पण एखाद्या वेळेला तर 2 मणके एकमेकापासून सरक. दुसरं, ज्या वेळेला पाठीचा कणा त्यावेळेस सुद्धा आतली गादी दबली जाते किंवा त्यातनं चपकी धावते. आता फिजिओथेरपी असेल तर त्यापेक्षा योग उपचार कसे वेगळे? फिजिओथेरपीमध्ये परत त्याच्या आवृत्त्या किंवा आवर्तन हे करत राहतो. योगोपचारामध्ये कसं आहे, जाणीव आणि श्वास प्रश्वास आणि मन हे सगळं घटक एकत्र करून ते योगाभ्यास करतो. हा मोठा फरक आहे. योग उपचारामुळे कुठल्या व्याधी बऱ्या होतात आणि कुठल्या होत नाही? मानसिक ताणतणावापासून निर्माण झालेल्या ज्या व्याधी आहेत त्या आपण नियंत्रणामध्ये आणू शकतो. परंतु एखाद्या ठिकाणी जर आजचे जे आपले गेस्ट आहेत तर ते योग विशारद आहेत. तसेच आयुष मंत्रालय भारत तर्फे सिनियर योगा टीचर आणि योगा मास्टर अशा पदवी त्यांना मिळालेल्या आहेत. तसेच इन्स्टिट्यूट ऑफ योगा पुणे यांच्यातर्फे जीवन गौरव पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित केलेलं आहे. असे बरेच सगळे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. असे योग गुरु बाळकृष्ण चिटणीस सर आज आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा तुमचं कार्यक्रमात स्वागत आहे. नक्कीच. याआधी पण आपण सरांसोबत जो एपिसोड केला होता त्यामध्ये सरांनी आपल्याला माहिती दिली होती की योगासनं आणि त्याचे काय फायदे असतात, तो काय आहे विषय नेमका आपण समजून घेतला होता. पण आज मात्र योग उपचारांबद्दल बोलणार आहोत आणि त्याबद्दलचे खूप सगळे प्रश्न आणि शंका माझ्याही मनात आहेत. तर योग आसन आणि योग उपचार ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत की सारख्याच आहेत? योग उपचार आणि योग साधना असं म्हणू आपण की याच्यामध्ये फरक काय आहे की एखाद्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं आहे आणि त्याला योगाचा अभ्यास करायचा आहे, ते शरीर चांगलं ठेवणं, शरीरातले सांधे, नाड्या, शिरा, स्नायू, त्यांचे हार्मोन्स हे व्यवस्थित राहावं आणि आपलं आयुष्य दीर्घकाळ अतिशय सुंदर आपल्याला व्यतीत करता यावं, याच्यासाठी ती योग साधना आहे. आणि आपण तो योग साधना करत असताना एखाद्या योगा वर्गामध्ये जातो, ते झाले आपल्याला सर्वसाधारण योगोपचार त्याला म्हणता येणार नाही की सर्वसाधारण आपलं शरीर चांगलं राहण्यासाठी केलेल्या योगाच्या क्रिया. परंतु योगोपचार म्हणून जेव्हा आपण एखादी उपचार पद्धती म्हणून जेव्हा अंमलात आणतो त्यावेळेला काय केलं जातं की उदाहरणार्थ की एखादी व्याधी आहे, एखादी व्याधी म्हणलं तर तुम्हाला आता मधुमेह आहे, तर मधुमेहासाठी आपल्याला काय करायचं, मग योगोपचारामध्ये बाकीच्या एकंदर आसन, प्राणायाम किंवा क्रिया यापैकी मधुमेहासाठी ज्या काही क्रिया उपयोगी आहेत, ज्या आसनाचा अभ्यास त्यासाठी उपयोगी आहे, जे मधुमेहाला प्राणायाम जे काही उपयोगी आहेत हे त्याच्यामध्ये शिकवलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ झालं तर हा मधुमेह आहे. आता मधुमेहासाठी आपल्याला आसनाचा अभ्यास करत असताना आपला उदरसंस्थाचा जो भाग आहे स्वादुपिंड, त्यामधला स्वादुपिंड, तिथं जे हार्मोन्स, इन्शुलिन निर्मिती जी आहे ती निर्मिती व्यवस्थित संतुलित राहण्यासाठी त्यामध्ये उदाहरणार्थ आसनामध्ये अभ्यास केला, त्यामध्ये तुम्हाला धनुरासन, अर्धमच्छिंद्रासन, त्याचप्रमाणे वक्रासन, काही स्वादुपिंडावर दाब येणारी अशी काही आसनं
त्याच्यासाठी उपयोगात आणली जातात, त्याच्याकडनं करून घेतली जातात. दुसरं उदरसंस्थांवर आणि क्रियामध्ये काय की कपालभाती क्रिया ही जी आहे ती पोटाला सौम्य झटका, नाकावाटे हवा बाहेर ही क्रिया केल्यानंतर त्या प्रकारे तिथं आपल्या उदरसंस्थांना एक प्रकारचा मसाज आणि मर्दन होतं. त्यामुळं आपल्याला मधुमेहासाठी ते उपयोग आहे. किंवा अग्निसार क्रिया म्हणून, अग्निसार क्रिया म्हणजे श्वास बाहेर सोडलेल्या स्थितीमध्ये आपण श्वास परत न घेता आपलं पोट आकुंचन प्रसरण आत बाहेर करणं म्हणजे अग्निसार क्रिया म्हणतात त्याला. त्याच्यामुळं आपलं काय होतं की आपल्या पचनशक्ती जी आहे त्याची पचनशक्तीवर जो मंदाग्नी म्हणजे मंद झालेली असते तो अग्निप्रदीप्त म्हणजे पचनाची जी काही कार्यक्षमता आहे वाढवणे अशा प्रकारच्या क्रिया ज्या आहेत त्या आपल्या मधुमेहासाठी उपयोगी पडलं जातं. आणि आपण त्या व्याधीला म्हणजे परिपूर्णता बाहेर काढण्यासाठी किंवा आपण मधुमेहापासून थोडंफार मुक्त होण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या क्रिया योगोपचारमध्ये शिकवल्या जातात. म्हणजे एकंदर काय की योगोपचार म्हणजे त्या व्याधीसाठी केलेली आसनं, त्या व्याधीसाठी केलेले प्राणायाम, त्या व्याधीसाठी केलेल्या शुद्धिक्रिया अशा प्रकारे आपल्याला योगोपचारामध्ये असतात. तर सर जसं तुम्ही सांगितलात की योग उपचारामुळे व्याधी बऱ्या होतात, तर तशा प्रत्येक व्याधीसाठी प्रत्येक असे वेगवेगळे योग उपचार उपलब्ध आहेत का आणि त्याचा परिणाम जो आहे तर तो लगेच दिसून येतो का? हा, आता एक म्हणजे की योगोपचारामध्ये कुठल्या कुठल्या व्याधी बऱ्या होतात, सर्वच व्याधी बऱ्या होतात असं काय सांगू शकत नाही. जिथं आपल्याला सर्जिकल आहे म्हणजे एखादं ऑपरेशन करायचं आहे त्याला त्या ठिकाणी डॉक्टरांच्याकडे शल्य चिकित्सक जो आहे त्यांच्याकडे जाऊन आपल्याला त्याचं ऑपरेशन करावं लागतं. उदाहरण हात मोडला, पाय मोडला, अशा वेळेला आपल्याला त्यांच्याकडे जावं लागतं. योगोपचारामध्ये की मानसिक ताणतणावामुळे जे काही निर्माण झालेले आहेत अशा व्याधी म्हणजे कुठल्या की बाबा पाठदुखी, कंबरदुखी, मधुमेह, सायटिका अशा प्रकारचे ताणतणावामुळे आपल्याला बरेच किंवा हृदयरोग पण आपल्याला ताणतणावामुळं निर्माण होतो. कळलं का नाही? म्हणजे एकंदर शरीरामध्ये ताणतणावामुळं की शरीरातले सांधे आखडणे, स्नायू आखडणे, आपल्या जे हार्मोन्स आहे त्या हार्मोन्सच्या मध्ये त्याचे इरेग्युलर असंतुलन निर्माण होणे अशा प्रकारे व्याधी ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला की योगोपचार करून हळुवारपणे हळूहळू त्यामध्ये आसनाचा अभ्यास करून त्याच्यावर थोडा प्राणायामाचा अभ्यास करून त्याच्यावर थोडंसं आपण प्रत्याहार करून आपलं मन जे आहे बाहेर जे भरकटतं ताणतणाव जे आहे त्याचे विचारावर थोडंसं निर्बंध आणून आणि ध्यान धारणा हे जे आहे मनाला शांत करून जो ताण निर्माण झालेला आहे त्या ताणामुळं जी व्याधी निर्माण व्हायला लागलेली आहे त्या ताणावरच आपण उपाययोजना करून तो ताण कमी करून अशा प्रकारे योगोपचारामध्ये एकंदर हा उपचार केला जातो. तो म्हणजे कसं असं एकात्म उपचार पद्धतीसारखं असतं. एकात्म उपचार पद्धती म्हणजे कसं की आपण एकंदर उपचार पद्धतीच्या आत्ता एकात्म उपचार पद्धती ही अशी केली जाते की पहिल्यांदा आपलं शरीर जे आहे ते 5 कोश असलेलं शरीर आहे असं मानलेलं आहे. त्याचा स्तर जो आहे पंचकोशात्मक आहे. मग हे पंचकोशात्मक कोणते तर अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. मग आता एखादी व्याधीवर जो उपचार करायचा तर ताणतणावामुळे निर्माण झालेले आहेत. मग ताणतणावामुळे निर्माण झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करताना एखादी व्याधी आहे आता उदाहरणार्थ की आता थायरॉइडसाठी मग त्या थायरॉइडसाठी आपल्याला काय किंवा त्यातली आसनं कुठली कुठली आहेत. उदाहरणार्थ आता मगाशी सांगितले की थायरॉइडमध्ये की आपल्याला आसनामध्ये पाठीवर झोपून सर्वांगासन त्यानंतर आपल्याला हलासन ही आसनं की जेणेकरून आपल्याला हनवटी कंठकुपीवर दाब देणारी आसनं. त्याचप्रमाणे
या ह्याच्यामध्ये मुद्रा बंद याचा अभ्यास आहे. उदाहरणार्थ जालंधर नावाचा एक बंद आहे. तो जालंधर नावाचा जो बंद आहे तो हनवटी कंठकुपीवर श्वास आत घेऊन श्वास आत रोखून हनवटी कंठकुपीवर बसवला जातो. तो जालंधर बंद असा योगोपचारामध्ये आहे. म्हणजे 3 बंद आहेत, त्यातला एक बंद आहे. की अशा प्रकारे जी आसनं आहेत ती अन्नमय कोशासाठी जी उपयोग आहेत, शरीरासाठी. अन्नमय कोश म्हणजे एक शरीराचा जो भाग, त्याच्यावर तुम्हाला उपयोगी असणारी आसना आहेत काय. मग त्याच्यावर आसनाचा अभ्यास आहे. दुसरं, अन्नमय कोश झाल्यानंतर आपला प्राणमय कोश, म्हणजे या अन्नमय कोशाच्या व एक प्राणमय कोशा नावाचा हे आहे. नाड्या ज्या शरीरात आहेत त्या नाड्या आपल्याला 72,000 नाड्या आहेत असं सांगितलेलं आहे योगोपचारामध्ये, आपल्या योगशास्त्रामध्ये. परंतु प्राणमय कोशातल्या ज्या नाड्या आहेत त्या आपल्याला दिसत नाहीत. बरं. काय, अन्नमय कोशातल्या म्हणजे जशा ज्या रक्तवाहिन्या आहेत हे आपल्याला कळतं, परंतु प्राणमय कोशातल्या दिसत नाहीत. परंतु त्याचा शरीरावर परिणाम जाणवतो. उदाहरणार्थ आपण म्हणलं तर आपल्याला जे आपले जी वीज आहे आपल्या वायरीतून आत येते, आपल्याला लाईट लावलेली दिसतो पण वायरीतली वीज दिसत नाही. दिसत नाही आहे. तसं आपल्याला हे जे आहेत नाड्या दिसणार नाहीत, परंतु त्याचा परिणाम मात्र जाणवतो. म्हणून हे जे प्राणमय जो कोश आहे तो प्राणमय कोश, एखादी व्याधी कशी होती पहिल्यांदा, की पहिली आपल्या मनामध्ये ती व्याधी येते. म्हणजे मनोमय कोशात निर्माण होते. मनोमय कोशातनं ती प्राणमय कोशात येते. प्राणमय कोश हा असंतुलन केला जातो आणि प्राणमय कोश असंतुलन झाल्यानंतर तो प्राणमय कोशातून अन्नमय कोशात येते. अन्नमय कोशात आल्यानंतर शरीरावर परिणाम होतो. ती व्याधी शरीरामध्ये प्रगट होते आणि शरीरातली प्रतिकारशक्ती हळूहळू कमी करते. त्यामुळं अन्नमय कोशाला काय आपल्याला उपचार करायचे तर त्याच्यासाठी आसनं आहेत. आणि त्याच्यासाठी ह्या जालंधर बंद किंवा आपल्याला मगाशी सांगितलंय सर्वांगासन, हलासन, ही जी काही आसनं आहेत ती तुम्हाला आपल्या याच्यावर कशावर, कंठ ग्रंथींवर दाब ताण देणारी ही उपयोगी पडतात. आणि प्राणमय कोश जो आहे तो प्राणमय कोशासाठी तुम्हाला काही प्राणायाम आहेत. उदाहरणार्थ उज्जाई प्राणायाम. कंठाचा भाग क्लोज करून, कंठाचा भाग आकुंचन करून दोन्ही नाकपुड्या वाटे आपल्याला श्वास आत घ्यायचा असतो. घर्षणयुक्त श्वास घ्यायचा असतो आणि तोच श्वास घेतल्यानंतर कंठ क्लोज करूनच डाव्या नाकपुडीने म्हणजे चंद्रनाडीने बाहेर सोडायचा असतो, रेचक करायचा असतो. अशा काही प्राणायामाचा उपयोग कंठग्रंथीवर होतो. म्हणून तो प्राणमय कोश. कळला का नाही. हा प्राणमय कोशामध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्राणायाम उपयोगी पडतात. त्याचप्रमाणे काही श्वसनाच्या क्रिया आहेत त्या उपयोगी पडतात. आणि जसं तुम्ही सर सांगताय की प्रत्येक उपचार पद्धतीवरती आपल्याला योग उपचार आहेतच, म्हणजे एखाद्या व्याधीवरती योग उपचार आहेत. तर तसं मग त्याच्या पाठीमागचं सायन्स काय आहे नेमकं, ते कसं काम करतं? आता कसं आहे की सायन्स म्हणल्यानंतर आपल्याला मुळात आधी जे आहे की आपण जेव्हा हा योगोपचार जो आहे तो आपल्याला विज्ञानाच्या चष्म्यातून बघायला पाहिजे. आता योगोपचार सुरू कधी झाला तर असा आहे की योगोपचार 1924 साली 1924 साली लोणावळा येथे लोणावळा योग केंद्राची स्वामी कुवलयानंदांनी स्थापना केली. आणि त्यावेळी की हा योग विज्ञानाच्या चष्म्यातून त्यांनी पडताळून पाहायला सुरुवात केली प्रत्यक्षात. आणि काही इक्विपमेंट याचा वापर करून प्रत्येक गोष्ट ही विज्ञानाच्या तत्वावर त्यांनी पडताळून पाहायला सुरुवात केली. कळलं का नाही. उदाहरणार्थ आता की कोणतीही व्याधी आहे त्या व्याधीसाठी काय करावं लागतं आणि त्या व्याधीवर केलेला योगोपचार हा उपयोगी पडतो का, त्याच्यावर काही फरक पडतो का. आणि हे नुसतं तोंडी सांगितलं जातं
परंतु आपल्याला त्यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली आणि त्यात जो काही फरक पडला ते आपल्याला त्यांनी हळूहळू सांगायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये मधुमेह आहे, स्थूलता आहे, पाठदुखी आहे, कंबरदुखी आहे, हृदयविकार आहे, अशा अनेक ताणतणावाच्या याच्यातून निर्माण झालेल्या ज्या व्याधी आहेत ते योगोपचाराने बऱ्या होतात का, त्याच्यासाठी तुम्हाला आसनाचा अभ्यास सांगितलाय. काही षटक्रिया आहेत, धौती, बस्ती, नेती, लवलकी, त्राटक, कपालभाती, अशा प्रकारच्या षटक्रिया ज्या अन्न नलिकेपासून गुदस्थानापर्यंत आतल्या बाजूला हे शुद्धी करण्यासाठी काही क्रिया त्यांनी तपासून पाहिल्या. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर बऱ्याच वेळ लोकांना बद्धकोष्ठता असते, पचनाचे विकार असतात. मग अशासाठी त्यांनी काही क्रिया करून बघितल्या. उदाहरणार्थ आपल्याला अग्निसार क्रिया, कपालभाती, किंवा आपल्याला धौती नावाची एक क्रिया आहे, ती धौती नावाची क्रिया करून बघितल्यानंतर पित्ताचा जो त्रास आहे, कफ आहे त्रास, तो त्रास कमी झाल्याचं दिसून आलं. कळलं का? त्याचप्रमाणे आपल्या काही उत्सर्जन ज्या संस्था आहे, पोट साफ होत नाही आहे, अनेक व्याधी उत्सर्जन जी संस्था आहे त्याच्यासाठी त्यांनी, कळलं का, मूलबंध याचा अभ्यास, ज्या बंधातला मूलबंधाचा अभ्यास, किंवा आपल्याला ओटीपोटीच्या भागावर दाब देणारी काही आसनं, पवनमुक्तासन, उदाहरणार्थ धनुरासन किंवा भुजंगासन, नौकासन, ह्या आसनाचा अभ्यास करून त्या तिथल्या ग्रंथींवर, तिथल्या उत्सर्जन संस्थेंवर काय दाब येतो याचा अभ्यास केला. आणि अशा प्रकारे अभ्यास करून ते आपल्याला ती व्याधी बरी होऊ शकते या प्रकारे त्यांचं संशोधन झालं आणि त्यांनी हे संशोधन आपल्याला सांगितलं ते बरं होऊ शकतं. अर्थात हे सगळं आपल्याला योग्य त्या प्रशिक्षक किंवा योग्य त्या मार्गदर्शनाखाली चांगल्या व्यक्तीखाली ते अशा प्रकारे योगोपचार, जे योगोपचार तज्ञ आहेत अशाच लोकांना हे माहित असतं. त्यांच्याकडूनच आपण ते शिकून घेतलं पाहिजे किंवा ती उपचार पद्धती केली पाहिजे म्हणजे त्याचा चांगला परिणाम होणार. नक्कीच. इतके सगळे योग उपचार आता उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही गैरसमज पण आहेत का? योगासन, योग उपचार पद्धती आणि काही गैरसमज, अशा काही गोष्टी घडतात का? आता काय आहे की खरं सांगायचं म्हणलं तर योगाबद्दल पहिल्यांदा गैरसमज जे होते, म्हणजे योग करणारी माणसं म्हणजे भगवा ड्रेस घालणार किंवा हिमालयात जाणार, दाढी वाढवणार, अशा प्रकारच्या साधू संत यांच्यासाठीच आहे. पण हे कसं आहे, पूर्वीच्या काळी हा जो योग आहे हा मोक्ष प्राप्ती, कैवल्य प्राप्ती याच्यासाठीच होता. म्हणजे त्या काळामध्ये, पूर्वीच्या काळी, म्हणजे जे पतंजली 5000 वर्षापूर्वी पतंजलींनी ही 195 सूत्रामध्ये संपूर्ण विखुरलेला जो योग आहे एकत्र केला. 12व्या शतकापासून मग हठयोग सुरू झाला. वेगवेगळी आसनं आली, वेगवेगळे प्राणायाम आले, वेगवेगळ्या क्रिया आल्या, हे प्रत्यक्ष दिसायला लागलं. कळलं का नाही? 12व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत अनेक ग्रंथ निर्माण झाले आणि या ग्रंथातून प्रत्यक्ष जेव्हा कळलं की अशा प्रकारच्या, म्हणजे एक घ्या की आपल्याला कैवल्य प्राप्ती किंवा मोक्ष प्राप्तीपर्यंत जायचं नाही आहे, परंतु हे त्या मार्गावर जात असताना, जसं आपण मुंबईला चाललोय, मुंबईला जात असताना आपण आता सांगलीहून चाललोय, तर आपल्याला जाताना कराड, सातारा, त्यानंतर आपल्याला पुणे, लोणावळे, जे जे मध्ये मध्ये भेटतात, जी जी गावं भेटतात, तसं हा प्रवास करत असताना आपल्याला काही जे योगोपचारामध्ये किंवा योगाच्या अभ्यासमध्ये आसनं आहेत त्या आसनाचा परिणाम शरीरावर झालेला आहे. प्राणायामाचा अभ्यास आपल्याला मन नियंत्रणासाठी झालेला आहे. प्रत्याहाराचा जो अभ्यास केला तर आपल्याला आपलं जे काही 5 ज्ञानेंद्रिय ते बाहेर भटकणार नाही, त्या आतल्या बाजूला येतील. धारणा ध्यानामुळे मन एकाग्र होईल आणि एकाग्र झाल्यानंतर श्वास प्रश्वास मंद होईल, त्याचप्रमाणे हृदयाची गती मंद होईल. अशा प्रकारे बाकीचे फायदे मिळाले आणि त्याच्यामुळं बाकीच्या शरीरातल्या व्याधी, ताण तणाव यापासून निर्माण झालेले आपोआप कमी कमी होत गेले. म्हणजे मोक्ष प्राप्ती, लोकांना पहिल्यांदा व्हायचं मोक्ष प्राप्तीसाठी आम्हाला काय करायचंय, कैवल्य प्राप्ती आम्हाला काय महायोगी व्हायचं नाही, काय व्हायचं नाही आहे.
परंतु हे करत असताना हे जेव्हा बेनिफिट, हे फायदे शरीराला दिसायला लागले किंवा काही आसनं केल्यानंतर पाठदुखी बरी होते, कंबरदुखी बरी होते, स्थूलता कमी होते, थायरॉइड ग्रंथीचा प्रॉब्लेम कमी होतो, त्याचप्रमाणे महिलांच्या मासिक पाळीचे प्रॉब्लेम कमी होतात, डिलिव्हरी व्यवस्थित होते, आणि सर्वांग म्हणजे आपल्याला आरोग्य चांगलं राहतं, सुस्पष्ट आवाज येतो, डोळ्यातील तेज, जे काही सांगितलंय योगामध्ये उदाहरणार्थ त्या प्रवासामध्ये जात असताना आपल्याला बाकी जरी कैवल्य प्राप्ती किंवा मोक्ष प्राप्ती किंवा समाधीपर्यंत न जाता अलीकडे योगाच्या अभ्यासामध्ये आसन प्राणायामाचा तर भरपूर आपल्याला फायदा मिळतो. तर तुम्ही जसं म्हणालात की वेगळे योग प्रकार आहेत, योग साधना आहेत, जसं हठ योग असेल किंवा अयंगार योग, याच्यामध्ये किती फरक आहे आणि त्याचा कसा आपल्याला फायदा होतो? आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय योगामध्ये की अनेक प्रकारचे योग आहेत. आता त्यामध्ये तुम्हाला हठ योग, राजयोग, कर्मयोग, भक्ती योग, नाद योग, संगीत योग, असे अनेक प्रकारचे योग आहेत. यातलं मुख्य काय माहितीये का, की हे जे आहे म्हणजे हट, राज, नाद हे पहिले शब्द आहेत, ते आपल्या साधकाला मार्ग दाखवतात की हा मार्ग आहे जाण्याचा. हट, राज, नाद, संगीत, आणि पुढचा जो योग आहे तो मनशांती, आरोग्य प्राप्ती, दीर्घायुष्य प्राप्ती, याच्यासाठी तो अर्थ आहे. म्हणजे ज्या साधकाला जो मार्ग स्वीकारायचा आहे तो मार्ग त्यांनी स्वीकारावा आणि त्याला आवड त्यात आहे त्यांनी त्यामध्ये पारंगत व्हावं, त्या मार्गाने जावं आणि आपलं आयुष्य सुखी करावं. आणि त्यामध्ये अनेक जरी योग जरी असले, विविध योग जरी असले, तर त्यामध्ये सर्व योगामध्ये उद्दिष्ट मात्र एक आहे, म्हणजे विविध योग परंतु त्यामध्ये एकच आहे, म्हणजे उद्दिष्ट त्यामध्ये एकता आहे. विविधता जरी असली तरी त्यामध्ये एकता आहे, आणि ते म्हणजे आपल्याला मनशांती, आरोग्य प्राप्ती, आपल्याला कैवल्य प्राप्ती, पण आपलं आयुष्य शांत चित्ताने जगावं, आनंदाने जगावं, यासाठी आपल्याला हा जरी विविध योग असले तरी त्यामध्ये एकता मात्र सर्वांमध्ये एक. नक्कीच. बऱ्याच वेळा काय होतं ना की सध्याची जी सगळी आपली जीवनशैली बदलत चाललेली आहे, हातामध्ये प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्यामुळे संवाद कमी होत चाललाय एकमेकांबरोबरचा, त्याचा पण फरक आपल्या शरीरावर होतोयच. तर तो कसा बदलायचा आणि तो कितपत परिणाम होतोय आपल्या शरीरावर, आणि योग उपचारामुळे ते बदलू शकतं का? आता खरं सांगायला गेलं तर मोबाईल आणि फेसबुक वापरणारी व्यक्ती नाही असं तुम्हाला आता कोणच भेटणार नाही. अगदी खेडेगावात सुद्धा जरी गेला तरी सुद्धा शेतकरी आपले भाव वगैरे हे सुद्धा फेसबुकवर, व्हॉट्सअपवर बघत, सोशल मीडियावरच, आणि सोशल मीडियावर सगळं मिळत असतं. परंतु एक आहे, मनुष्य जो आहे तो ह्याच्यामुळं यंत्राच्या आहारी गेलाय. नक्कीच. मग यंत्राच्या आहारी गेल्यामुळं झाले काय, हा मनुष्य यंत्र झालेला आहे. त्या यंत्राबरोबर खेळता खेळता, त्याच्याबरोबर ते यंत्र हाताळता स्वतः हा यंत्र झालेला, यंत्र मानवासारखं झालंय. आणि त्या माणसाला की आपल्याला की प्रेम, माया, मित्र, हे जग, हे सगळं तो विसरून चाललेला आहे. एकमेकांमधली मैत्री, एकमेकाचं प्रेम, माया, एकमेकाचं कौटुंबिक प्रेम, एकत्र कुटुंब असणं, हे फेसबुकवर भेटलं जातं. एकमेकाकडे शेअर म्हणजे असं फेसबुकवर आहे, प्रत्यक्ष आपण एकमेकाशी बोलून जे शेअर करतो ते प्रमाण कमी झाले, आणि त्याच्यामुळेच व्याधी वाढायला. त्यामुळं आपण किती याच्या आहारी जायचं हे ज्याने त्याचा उपयोग करायचा, जेवढा उपयोग आहे तेवढा उपयोग व्हायला पाहिजे. परंतु जर उपयोग केला नाही तर माणूस आता संपून जाईल. कारण आता जग जे आहे ते गतिमान झालेलं आहे. पण या गतिमान जगामध्ये आपल्याला जर राहायचं असेल, टिकायचं असेल, तर गतिमान झाले जग, गतिमान झाले आपलं आयुष्य,
पण मन मात्र शांत पाहिजे त्याच्यासाठी. आणि त्याच्यासाठी मात्र आपल्याला अशा प्रकारे की यंत्राच्या आहारी किती जायचंय ज्याने त्याने ठरवायचंय. एक दुसरं, सुसंवाद साधण्यासाठी आत्ता काय झालंय की लोकांना वेळ नसल्यामुळे सर्वजण ऑनलाईन क्लास करतात. त्यामुळं काय झालं की संवाद परत कमी झाला. बरोबर आहे की नाही. मग त्याच्यासाठी साधना, ऑफलाईन साधना जी आहे, एकमेकाशी संवाद, एकमेकाशी आपल्याला होणारा, समजा वर्ग संपल्यानंतर सुद्धा आपण एकमेकाशी बोलतो, चहा घेतो, गप्पा गोष्टी करतो, भेटीगाठी होतात. त्यामुळं संवाद अशा प्रकारे आपल्याला कमी म्हणजे करता येईल. किंवा संवाद म्हणजे आपल्याला एकमेकाशी ऑफलाईनला वर्गामध्ये आल्यानंतर तो चांगला संवाद होईल. तिसरी गोष्ट असं की संवाद साधण्याची एक योगामध्ये क्रिया आहे, ती म्हणजे योग निद्रा. योग निद्रा नावाची क्रिया आहे. त्या क्रियेमध्ये एक संकल्प केला जातो की त्याला पायापासून डोक्यापर्यंत एक एक अवयव शिथिल करत करत, सूचनाशास्त्राचा अवलंब करत करत तुम्हाला पूर्णपणे शिथिल केलं जातं. तुमची श्वासाची गती मंद होते, हृदयाची गती मंद होते, हळूहळू मन एकाग्र व्हायला लागतं. मग मन एकाग्र झाल्यानंतर मन ऐकण्याच्या अवस्थेमध्ये येतं. मग मनाला जे देऊ ते मन स्वीकारते. मनाच्या या शांत अशा ऐकण्याच्या अवस्थेमध्ये आपण जो संकल्प करतो तो अंतर्मनामध्ये जातो आणि अंतर्मनामध्ये जाऊन त्याचं बीजारोपण होतं आणि मग शरीर मन तसं करायला लागतं. अशा वेळेला आपल्याला जर संकल्प केला की आपला संवाद वाढवायचा आहे, आपल्याला 4 लोकांमध्ये राहायचा आहे, मैत्री लोकांची वाढवायची आहे, अशा प्रकारे जर संवाद केला तर ती व्यक्ती अंतर्मनामध्ये गेलेला हा संकल्प जो आहे तो शरीरावर, त्याचा मनावर परिणाम होईल आणि त्याच्यामध्ये बदल होईल. कारण हे योग वशिष्ठ ग्रंथामध्ये वशिष्ठ ऋषीने रामाला सांगितले. रामाला सांगितले की सर्वाहा स्वसंकल्प वशाहा लघुर्भवती वा गुरुहु. हे रामा, तुला घडवणं आणि बिघडवणं तुझ्या संकल्पामध्ये आहे. तू संकल्प जसा करशील तसा घडशील. मग अशा प्रकारे संकल्प केला तर लोकांशी सुसंवाद आपण चांगला राखू शकू. जो दुरावत चाललेला आहे, जो कमी कमी होत चाललाय, जे आपण एकमेकापासून दूर होत चाललोय, घरामध्ये, समाजामध्ये, मित्र मैत्रीमध्ये, कुटुंबामध्ये, ऑफिसमध्ये सुद्धा शेजारी टेबलला बसलो असं आपण तिथनं फोनवर बोलतो, माहिती नसतं. फ्लॅटच्या शेजारी, अपार्टमेंटमध्ये शेजारी कोण राहतं माहित नसतं. हा संवाद आपल्याला साधायसाठी मात्र साधणं आवश्यक आहे. माणसाने अशा प्रकारचा संवाद साधला तर निम्म्या व्याधी कमी होतात. बरं, आता प्रत्येकाची जीवनशैली बदलत चालली आहे, प्रत्येकाचं काम वेगळं आहे, तर मग तसं वयोमानानुसार आणि त्यांच्या व्यवसायानुसार किंवा ते जे रोज डेली ऍक्टिव्हिटी करतात तर त्यानुसार वेगळे वेगळे योग साधनं आहेत का आणि त्याचा त्यांना कसा फायदा होऊ शकतो? आता वयामानानुसार म्हणलं तर वयाच्या 8 वर्षानंतर शरीर सगळं आपलं तयार होते, अवयव सगळे तयार होतात. अशा वेळा मुलांना आसन, सूर्यनमस्काराचा अभ्यास, प्राणायामाचा अभ्यास, थोडंसं ओंकाराचा अभ्यास केला तर त्याचं मन एकाग्र व्हायला लागतं, अभ्यासामध्ये लक्ष राहतं. 4 वेळा वाचायचं त्यापेक्षा मग 2 वेळा वाचल्यानंतर लक्षात राहायला. हे किती टप्पे असतात वयोमानाचे? आता वयोमानाच्या याच्यामध्ये ह्या इथं झालं. आता त्यानंतर आपल्याला 25 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला म्हणजे वेगवेगळी आसनं करता येतात. जी 25 वर्षापर्यंत वेगवेगळी आसनं, एवढीच नाही तर ती ॲडव्हान्स आसनं पण आपल्याला करता येतात. त्याच्यासाठी मात्र सराव पाहिजे. सोप्याकडून अवघडाकडे जायचं शास्त्र हे योगशास्त्र. एक सोपी आसनं करत 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 जसा सराव होईल, जशी प्रॅक्टिस होईल, जशी जशी शरीराची लवचिकता, स्नायूची लवचिकता, सांध्याची लवचिकता वाढत जाईल तशी तशी सोप्याकडून अवघडाकडे आसनं आपल्याला करता येतात. आणि तरुण वयामध्येच हे शरीर वळतं. फ्रंट बेंडिंग, बॅक बेंडिंग, ट्विस्टिंग, बॅलन्सिंग, आपल्याला ती लवचिकता जास्त असते. त्यामुळे 25 वर्षापर्यंत हे आपल्याला करता येतं. त्यात 25 वर्षापर्यंत ह्या मुलांना कसं असतं की तारुण्य असतो, जोम असतो, उत्साह असतो. मग तुम्ही फास्ट सूर्यनमस्कार घालू शकता. एक झाल्यानंतर एकाच ह्याच्यामध्ये वेगवेगळी आसनं करू शकता, अवघड आसनं करू शकता आणि शरीराची लवचिकता, बांधा व्यवस्थित ठेवू शकता. आणि वयोवृद्धांसाठी कसं असतं? आता मग हे कसं आहे
की याच्यानंतर 25 ते 40 वर्षापर्यंत, 40 वर्षानंतर कसं होतं, पेशींची निर्मिती कमी व्हायला लागते. आणि तोपर्यंत कसं होतं की ही 40 वर्षापर्यंत संसारामध्ये सगळे गुंतलेले असतात, 1-2 मुलं झालेली असतात आणि आपला कसं होतंय की आपण स्थिर झालेलो असतो थोडंफार. मग अशा वेळेला स्थिर जीवन जगायचं असेल तर तुम्हाला आपल्याला एक सोपी उभा राहून बसून पाठीवर पोटावर एक 2-2 आसनं, 1-2 प्राणायाम, 2 क्रिया करून आपल्याला एक 12 सूर्यनमस्कार करून आपलं जे दैनंदिन व्यवसाय आहे त्याच्यासाठी शरीर चांगलं ठेवणं, हे एवढं जरी आपण संकल्प केला तर चालू शकतो. परंतु या व्यवसायामध्ये तुम्ही म्हणताय की व्यवसायामध्ये उदाहरणार्थ आता प्रोफेसर, त्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आता पोलीस अधिकारी, बस कंडक्टर, जे उभारून जे रोज दैनंदिन काम करतात, या लोकांना गुडघेदुखी, घोटेदुखी, त्यानंतर शिरांचा त्रास, व्हेरिकोज वेन्स जे आहेत त्याचा त्रास सुरू होतो. म्हणून त्या अशा लोकांच्यासाठी डोकं खाली पाय वर अशा ठिकाणी अशा प्रकारची आसनं उपयोगी पडतात. शीर्षासन, सर्वांगासन, हलासन, अर्ध हलासन, जे जेणेकरून पायाचा भाग वर, म्हणजे अशुद्ध रक्त शुद्धी करण्यासाठी शरीराकडं आपल्या हृदयाकडे फुफ्फुसाकडे यावं, याच्यासाठी त्या आसनाचे प्रकार आहेत. आणि वयोवृद्ध लोकांच्यासाठी, वयोवृद्ध लोकांचं जसं हाडं ठिसूळ होत जातात, परंतु सोपी आसनं आहेत. आपल्या योग विद्या धाम नावाची एक संस्था जी प्रसिद्ध आहे, त्यांनी योग सोपान नावाचा वयोवृद्ध लोकांच्यासाठी एक प्रोजेक्ट आहे त्यांचा. बरं, जसं तुम्ही आता म्हणालात की ज्यांचं काम उभारून आहे तर त्यांनी सर्वांगासन वगैरे, हलासन या प्रकारची योगासनं करावी. पण ज्यांचं काम 8-8, 9-9 तास बसून आहे, एकाच खुर्चीवर बसून जास्त वेळ काम करतात, त्यांनी कुठल्या प्रकारची योगासनं करावी? आता ज्यांचं बैठक स्थिती आहे त्यांनी खरं सांगायचं म्हणजे 1 तास 1.5 तास झालं की स्वतः उठलं पाहिजे, आळस दिला पाहिजे. उभारलेला तुम्ही वरच्या दिशेला ताडासन करून जरा खेच दिलं पाहिजे. कारण बसून काय होतं, आपलं शरीर जड येतं, जड व्हायला लागतं आणि अशा प्रकारे मग स्थूलता वाढायला लागते. मग त्याच्यासाठी तुम्हाला सूर्यनमस्काराचा रोज अभ्यास करायला पाहिजे. सूर्यनमस्कार का सर्वांग सुंदर आहे. काही आसनं तुम्हाला रोज करावी लागतील. आसनाच्या बरोबर तुम्हाला एक कमीत कमी 20 मिनिटं हृदयासाठी चालावं लागेल. कळलं का नाही? अशा प्रकारे तुम्हाला आसन, प्राणायाम, थोडंसं दिवसभरामध्ये तुम्ही बसून असता किंवा ऑफिसचा ताण, व्यवसायातला ताण असेल तर त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन, ध्यान, योग निद्रा किंवा चक्र ध्यान, अशा प्रकारचे प्रकार जे आहेत आपल्याला सूट होतील, आपल्याला आवडतील, अशा प्रकारचं एक 45 मिनिटाचं योगाभ्यास एक आपण तयार करायचा आणि आलटून पालटून सगळं करत राहायचं. उदाहरणार्थ आपण जर पोटावरची आसनं केली, एक 5-6 आसनं आहेत, त्यातली आज भुजंगासन केलं, धनुरासन केलं, दुसऱ्या दिवशी वेगळी करायची पोटावरची आसनं, अशा म्हणजे आलटून पालटून करून शरीर आपलं व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे. जर दिवसभर 8 तास बसला, काहीच जर केलं नाही तर हळूहळू स्थूलता वाढत जाते, वजन वाढत जाते. मग वजन वाढले की अनेक व्याधी वाढायला लागतात. वजन वाढलं की गुडघे दुखी, घोटे दुखी सगळं सुरू होतं. हृदयावर ताण यायला लागतो. शरीर म्हणजे एकदा स्थूलता वाढली, पोट वाढलं की सगळ्याच प्रॉब्लेम वाढली की आणि बरेच व्याधी वाढतात. त्याच्यासाठी आपल्याला एक आपण 45 ते मिनिटाचा एखादा प्रोग्राम करून थोडा अभ्यास, रोज योगाभ्यास केला तर आपलं आयुष्य अतिशय सुखकर होतं. सर, बऱ्याच जणांना ना पाठदुखी किंवा कंबरदुखी खूपच एक त्रास होतो, तर तो कशामुळे होतो आणि ही व्याधी का एवढी वाढत चालली? ही का निर्माण होते याच्या पाठीमागं आपण पाठीच्या कण्याचा पहिला अभ्यास केला पाहिजे. एक, जन्मता मूल जेव्हा जन्माला येतं काय, त्याला एकच बाक असतो मानेला. ते जेव्हा बाळ बसायला लागतं तेव्हा 2 बाक तयार होतात, एक कमरेपाशी आणि मानेपाशी. त्यानंतर जसं जसं मोठं व्हायला लागतो बाळ तसं जसं मान, पाठ आणि कंबर या ठिकाणी 3 बाक होतात. हे नैसर्गिक बाक जोपर्यंत व्यवस्थित असतात तोपर्यंत कुठलीही पाठदुखी आणि कंबरदुखी होत नाही. हे जे कवटीपासून सुरू झालेला हा पाठीचा जो कणा आहे, ही 33 मणकेची माळ आहे. याच्यामध्ये 7 मणके मानेची, 12 मणके माग छातीची,
त्यानंतर उदराच्या पाठीमाग 5, बरं. म्हणजे 12, 7, 19, 5 इथले कुठले उदराच्या पाठीमाग, हे झाले 24. त्यानंतर पुढचे बाजूला 5 आहेत आणि शेवटचे 4. शेवटच्या 4 मध्ये काहीही हालचाल होत नसते, परंतु वरचे 24 मध्ये जास्त आणि त्याच्या खालचे कमरेचे सगळ्यात मोठे आहेत ते कमरेचे आहेत, मोठे आहेत ते. तर या याच्यामध्ये पाठदुखी का निर्माण होते, तर एखाद्या वेळेला आपल्या पाठीच्या कण्यामध्ये 2 मणके जे आहेत, 2 मणक्यामध्ये गादी आहे किंवा आपण त्याला चकती म्हणतो, आणि या पाठीच्या कण्याच्या 2 मणक्यामधनं बाहेर रक्तवाहिन्या बाहेर पडलेल्या आहेत, नाड्या बाहेर पडलेल्या आहेत. जोपर्यंत हा पाठीचा कणा स्प्रिंग सारखा व्यवस्थित आहे तोपर्यंत आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही. पण एखाद्या वेळेला आपण एखादं काम करताना पाठीचा कणा ओढला गेला की आपलं लक्ष नसताना ओढला गेला, किंवा आपण काम करताना पाठीच्या कण्याला ताण पडला आणि ओढला गेला, तर 2 मणके एकमेकापासून सरकतात. एक म्हणजे जागा सोडतात. दुसरं की ज्या वेळेला पाठीचा कणा 2 मणके एकमेकावर दबले जातात, दोन्ही प्रकार, लांब ओढलं जाणं आणि दबले जाणं, त्यावेळेस सुद्धा आतली गादी दबली जाते किंवा त्यातनं चकती बाहेर येते. चकती बाहेर येते म्हणजे काय, थोडस आतली गादी ती सरकते, स्लीप डिस्क म्हणतो आपण त्याला. तर याच्यामुळे ती आपल्या 2 मणक्यामधनं बाहेर पडलेल्या त्या वाहिनीवर दाब येतो, आणि मग कारण आपली जी मज्जासंस्था आहे केंद्रीय, त्या पाठीच्या कण्यातून गेल्यामुळं, त्यातून सगळ्या 2 मणक्यामधनं बाहेर पडल्यामुळं काय होतंय, जर त्या 2 मणक्याच्या मधनं बाहेर पडलेली जी वाहिनी आहे, नाडी आहे, त्याच्यावर दाब आला तर आपल्याला काय होतं, हातापायाला मुंग्या यायला लागतात, हातापायाला बधिरता यायला लागते, रक्त तिथला प्रवाह खंडित होतो आणि तिथं आपल्याला वेदना व्हायला लागतात. मग याच्यासाठी आपल्याला की एखाद्या पाठदुखी झालेली आहे, मग कुठल्या मणक्यामध्ये झालेली आहे, मानेच्या मणक्यामध्ये आहे का पाठीच्या मणक्यामध्ये आहे का कमरेच्या मणक्यामध्ये आहे, ह्याचा आपल्याला अभ्यास करावा, डॉक्टरांच्याकडून करावा लागतो, आणि त्याच्यावर मग तुम्हाला त्या प्रकारची आसनं शिकायला लागतील. काय मग पाठदुखी जर आपल्याला बरी व्हायची असेल तर चांगल्या आपल्या योग प्रशिक्षक जो आहे तो काय करतो, डॉक्टरांच्याकडनं आलेले रिपोर्ट बघून त्याप्रमाणे त्याला उपयोगी असणारी आसनं शिकवतो. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या भावना ज्या निर्माण झालेल्या असतात, तर ह्या योगासनामुळे त्या सगळ्या भावना आपण व्यक्त करू शकतो का, त्या बाहेर पडू शकतात का? एकंदर काय माहितीये का, भाव भावना हा जो प्रश्न आहे तो खरं म्हणायला गेला तर आज संवादच कमी झाल्यामुळेच ते भावना बाहेर पडत नाहीये, कळलं का नाही, दबल्या जातात. ज्या वेळेला भावभावना निर्मिती जी आपल्या शरीरामध्ये आहे ती कुठं होते, तर आपल्या स्वादुपिंड नावाच्या आपल्या स्वादुपिंड जे स्वादिष्टान चक्र आहे, त्या स्वादिष्टान चक्राच्या याच्यामध्ये जे त्या ठिकाणी असणारं केंद्र आहे स्वादिष्टान चक्र, त्या चक्राच्या ठिकाणी अधिपत्याखाली भावभावना निर्मिती होण्याची ते ठिकाण आहे. कळलं का नाही? तर भावभावना निर्माण व्यवस्थित होण्यासाठी त्यासाठी तुम्हाला त्या स्वादिष्टान चक्रावर तुम्हाला ध्यान करणं आवश्यक आहे. त्या ध्यान करण्यासाठी चक्र ध्यानामधलं ते तुम्हाला स्वादिष्टान जे चक्र आहे, बेंबीच्या खाली 5 बोटं आणि खालच्या मूलाधार चक्र जे गुदस्थानाच्या ठिकाणी त्याच्यावर 2 बोटं, हे स्वादिष्टान चक्र आहे. त्या स्वादिष्टान चक्र जे आहे ते 6 पाकळ्यांचं आहे, त्याच्यावर तुम्हाला ध्यान करावं लागेल. तर मग योग उपचार जे आहेत तर ते ताणतणावावर किंवा मज्जासंस्थेवर कसे परिणाम करतात? त्या मज्जासंस्थेवर मी आता मगाशी सांगितलं की ते जे काही शरीरामध्ये ह्या सगळे ताणाचे हार्मोन्स मिसळल्यानंतर संपूर्ण शरीरामध्ये काठीण्य यायला लागतं. पाठीचा कणा जो आहे तो हळूहळू आकुंचन, म्हणजे पाठीच्या कण्याचे स्नायू आकुंचन पावतात, हातापायाचे स्नायू आकुंचन पाहायला लागतात, हात पाय थंड पडायला लागतं,
पोटाच्या भागामध्ये काय होतंय, आपल्याला शौचाची लघवीची भावना होते, जेणेकरून बाबा तिथं संपूर्ण काही जीवाणूचा त्रास होणे किंवा रक्तस्राव होणे म्हणून शरीरामध्ये सगळे यंत्रणा कार्यान्वित होते आणि रक्त वाहून जाऊ नये, कुठेतरी जखम होऊन रक्त वाहून जाईल म्हणून तिथं रक्त गोठण्याची पण क्रिया शरीरामध्ये तयार होत असते. अशा वेळेला आपल्याला हा जो ताण आहे हा तात्पुरता ताण, आपण रस्त्याच्या पलीकडे उडी मारून जर गेलो, जे आलेलं वाहन चुकवलं, नंतर आपल्याला काय होते, शरीरामध्ये जे बदल झालेले आहेत ते परत नॉर्मल स्थितीमध्ये येतात. सगळे श्राव हळूहळू हळू पूर्वस्थितीला येतात. शरीरामध्ये जे काठिण्यपणा आलाय तो हळूहळू नॉर्मल स्थितीमध्ये. परंतु जर दीर्घकाल ताण म्हणजे सारखं सारखं जर होत असेल तर मात्र मग तुम्हाला काय होतं की अशा वेळेला स्नायू दीर्घकाळ आखडायला लागले, दीर्घकाळ पाठीचा काठिण्यपणा वाढला, स्नायू, सांधे, घोटे, गुडघे आणि पोटाच्या वर येणारे जे काही ताण आहेत, हृदयावर येणारा ताण, कारण हृदयाची सगळ्यात म्हणजे हृदयाचं जे स्पंदनं वाढलेली असतात, हृदयाचं पण आकुंचन प्रसरण हे तणामुळे जे वाढलेलं असतं ते हृदयाच्या रक्तवाहिन्या जे 3 प्रमुख ज्या धमन्या त्या आक्रसल्या जातात, ते आकुंचन पावतात. त्यामुळे हे सगळे ताणतणावामुळे प्रॉब्लेम होतात आणि ताणतणावाला आपल्याला ताणतणाव हा तात्पुरता आहे पण आता दीर्घकाळ झालेला आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला सारखं ताणतणावाखालीच आपण वावरत असल्यामुळं तो अल्पकालीन न राहता आता दीर्घकालीन झाला. त्यामुळं आपल्याला सारखं आपल्याला ह्या व्याधी आता व्हायला लागल्यात. मग आता या व्याधी होऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे जो ताण निर्माण होतो त्याच्यासाठी आपल्याला मग या जी काय अष्टांग योग आहे त्या अष्टांग योगामध्ये आपल्याला थोडा आसनाचा आपण अभ्यास करतोच. आसनाच्या मध्ये एकदा स्थिरमय सुखमय झाल्यानंतर हळूहळू मग प्राणायामकडे आपण वळतो. प्राणायाममध्ये काय करतो की आपलं जे श्वसन आहे हे संत मंद होण्यासाठी आपण काय करतो, या प्रक्रियेमध्ये श्वसनाचे प्रकार, प्राणायामचे प्रकार म्हणजेच हळूहळू श्वसनावर नियंत्रण आणतो. कारण श्वसन यंत्रणा, श्वसन क्रिया ही आपली कशी आहे, सेमी कंट्रोलेबल आहे. कळलं का? म्हणजे आपण काय म्हणतो अर्ध नियंत्रित आहे. म्हणजे समजा आपण झोपलो तर आपला श्वास चालू असतो, आपण प्राणायाम करालोय, नाकपुडी बंद केली, काही काळासाठी आपण रोखतो. म्हणजे ती अर्ध नियंत्रित आहे, सेमी कंट्रोलेबल आहे. म्हणून त्याच्यावर हळूहळू श्वसनावर नियंत्रण आणतो. श्वसनावर नियंत्रण आणून पुढच्या टप्प्यामध्ये हळूहळू आपण काय करतो की या प्राणायामाच्या अभ्यासातून मनावर नियंत्रण आणतो. मनावर नियंत्रण आणलं की या ताणतणावाला आपण हळूहळू पण नियंत्रण करू शकतो, थांबवू शकतो. मग याच ह्याच्यातून पुढं ध्यान धारणा करता करता मनाला स्वस्थ करतो, शांत करतो आणि या ताणापासून मुक्त होण्याचा आपण प्रयत्न करतो. जेणेकरून मन शांत व्हावं, ताणतणावापासून मुक्त होणं, त्याच्यासाठी आपल्याला काही ध्यानातले प्रकार आहेत, काही योग निद्रा आहे की जेणेकरून ताण निर्माण होऊ नये. हे जे आपण मागाशीच आपलं जीवन काय झालंय, फाईट ऑर फ्लाईट. एक येणाऱ्या संकटाला तोंड तर द्यायला पाहिजे, नंतर पळून तर जायला पाहिजे. या दोन्हीच्या याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये सगळे बदल होतात. ताणतणावामुळे हार्मोन्स चेंज होतात. शरीरामधले सांध्या, नाडे, तुम्हाला पाठ याच्यामध्ये सगळा भाग काठिण्यपणा येतो. हृदयामध्ये अनेक परिवर्तन होतं, हृदयाचे ज्या धमन्यात आकसतात. त्यामुळं मेंदूकडं सुद्धा जे जाणाऱ्या रक्तवाहिन्या त्या आपल्याला बऱ्याच वेळा आक्रसलेल्या जातात. त्यामुळं रक्तप्रवाह खंडित होण्याची शक्यता असते. आणि शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं या ह्याच्यामध्ये एखाद्या वेळेला जखम होईल म्हणून आपल्याला काय यंत्रणा, शरीर यंत्रणा, रक्त गोठण्याची क्रिया आणि त्यामध्ये गुठड्या तयार होण्याची शक्यता असते. त्यातली एखादी गुठळी तयार झाली तर हृदयाकडे गेली तर हृदयविकार होतो आणि आपल्याला ती मेंदूकडे गेली तर आपल्याला पक्षघात होतो. पण एक मात्र आहे की योग उपचारामुळे आपण मनावरती नियंत्रण आणू शकतो आणि ताणतणावावर पण त्याला रोखू शकतो आपण ताणतणाव. हा, एकंदर काय योगाभ्यास जर आपण करत असू तर ताणतणावापासून 100% मुक्त होण्याचा प्रयत्न आपण करतो. प्रत्येक माणूस ताणतणावाखाली आहेच,
परंतु हे ताणतणावासाठी कमी करण्यासाठी आपल्याला हा प्रयत्न योगाभ्यासातून करावा लागेल. आता प्रत्येक व्यक्तीला या पृथ्वीवर ताणतणावाला कोणतेही गरीब असू दे, श्रीमंत असेल, व्यवसाय असेल, नोकरीदार असेल, सगळ्यांना लहान मुलाच्या शाळेत जाण्यापासून सगळ्याला ताण. आता फिजिओथेरपी असेल किंवा इतर आपल्या शरीराच्या हालचालींवर उपचार जे आहेत ना आधारित, तर त्यापेक्षा योग उपचार कसे वेगळे आहेत मग? हा, फिजिओथेरपीमध्ये काय केलं जातं की एखाद्या कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी याच्यासाठी जे डॉक्टर आपल्याला जे काही सांगतात ते जी काही क्रिया आहेत, उदाहरणार्थ ज्या काही हालचाली असतात त्या परत परत त्याची आवर्तन असतात. 8 वेळा करा, 10 वेळा करा, 15 वेळा करा, अशी आवर्तन असतात. मग ती आपण काय करतो, हालचाली, पायाच्या हालचाल असेल, गुडघ्याच्या हालचाल असेल किंवा कंबरेच्या हालचाल असेल, कंबर खाली वर करणं किंवा गुडघा आकुंचन प्रसरण करणं, या 10 वेळा 15 वेळा आपण ती करत असतो. हे फिजिओथेरपीमध्ये परत परत त्याच्या आवृत्त्या किंवा आवर्तनं हे करत राहतो. कळलं का नाही? ते त्याप्रमाणे त्या हालचालीमुळे तिथं आपल्याला ते बरं वाटतं. योगोपचारामध्ये कसं आहे, योगोपचारामध्ये एखाद्या व्याधीसाठी किंवा आपल्याला काय करायचंय, आता कंबरदुखीसाठी आपल्याला उदाहरणार्थ ते शलभासन आहे किंवा अर्धचक्रासन आहे. अशा प्रकारचे आसनाचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यामध्ये कसं असतंय, त्या जी काही कंबर आहे, कंबरेच्या ठिकाणी आपण मनाला घेऊन जातो, तिथं जाणीव करून घेतो, श्वास प्रश्वासाकडे एकत्र हे करतो. म्हणजे सूक्ष्म आपलं जे काय आपलं स्थूल शरीर, सूक्ष्म मन आणि जाणीव, ह्या 3 गोष्टी एकत्र करून आपण ते करत असतो. एकंदर काय आसनामध्ये, प्राणायामामध्ये हे जाणीव असणं महत्वाचं आहे. ही जाणीव आणि श्वास प्रश्वास आणि मन हे सगळं घटक एकत्र करून ते योगाभ्यास करतो. पण तिथं फक्त कसं असतंय, आवर्तन केली जाते, त्या भागासाठी आवर्तन केली जाते. हा मोठा फरक आहे. नक्कीच सर, तुम्ही योग अभ्यास, योग साधना आणि योग उपचार याबद्दल खूप विस्तारून माहिती दिलेली आहे. आणि योग उपचारामुळे कुठल्या कुठल्या व्याधी बऱ्या होतात आणि कुठल्या होत नाहीत? योगोपचारामध्ये सगळ्यात म्हणजे की मानसिक ताणतणावापासून निर्माण झालेल्या ज्या व्याधी आहेत, तो मानसिक ताणतणाव कमी करून जे अष्टांग योगामध्ये किंवा हठयोगामध्ये सांगितलेले काही आसनं, काही प्राणायाम, काही यौगिक क्रिया, त्या षटक्रियामधल्या काही यौगिक क्रिया, काही ध्यानाच्या क्रिया करून ताण निर्माण झालेला तो ताण कमी करून आपण ताणापासून निर्माण झालेले ज्या काही व्याधी आहेत त्या आपण नियंत्रणामध्ये आणू शकतो. परंतु एखाद्या ठिकाणी जर सर्जिकल ऑपरेशनची गरज आहे, तिथं योगोपचार चालत नाही. दुसरं की एखादी व्यक्ती की अतिशय जी व्याधी झालेली आहे ती फार पुढे गेलेली आहे आणि आता त्याला म्हणजे अतिदक्षता विभागमध्येच आता ऍडमिट करायची पाळी आहे, तिथं योगोपचार चालत नाही. की ज्या ठिकाणी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे तिथं वैद्यकीय तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घेणं हे आवश्यकच आहे. तिथं आपण हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून जसं प्रत्येक पॅथीला जशी मर्यादा आहे तसं आपल्या योगामध्ये सुद्धा जे काय आहे किंवा पाठदुखी, कंबरदुखी, मधुमेह, त्यानंतर सायटिका, अशा प्रकारच्या ज्या व्याधी आहेत, मानसिक ताण त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या काही व्याधी असतील, तर अशा प्रकारे मानसिक ताण कमी करणाऱ्या योगोपचारामधल्या काही प्रक्रिया करून आपण ताणमुक्त होऊन अशा प्रकारे आपण त्या व्याधी कमी करू शकतो. व्याधीचा जो प्रभाव आहे तो कमी करू शकतो. हळूहळू ती व्याधी कमी होऊ शकते. परंतु त्यावेळेला पण इतर जे काही उदाहरणार्थ आता ब्लड प्रेशर आहे, ब्लड प्रेशरमध्ये योग निद्रा ध्यानामध्ये आपले ब्लड प्रेशर कमी होतं. योग निद्रेमध्ये तर बीपी कमी होतोच होतो. का तर योग निद्रा बीपी कमी असणाऱ्या माणसाला आम्ही योग निद्रा शिकवत पण नाही, कारण त्याचा आणि बीपी कमी होतो. परंतु हा जो बीपी जरी कमी होत असला तरी ही डॉक्टरांची बीपीची गोळी जोपर्यंत डॉक्टर सांगतात तोपर्यंत बीपीची गोळी बंद करायची नसते, चालू ठेवायला पाहिजे. डॉक्टरनी सांगितलं की आता तुमचं
अनेक त्यांच्या टेस्ट झाल्यानंतर सांगतील तुम्हाला की आता हा बीपीची गोळी जी आहे ती तुम्ही आता बंद करा. कारण बीपीची गोळी डॉक्टर याच्यासाठी सांगत असतात की त्या संरक्षणासाठी सांगतात. हो. कधीही काहीही एखाद्या वेळेला बीपी शूट होऊ नये म्हणून ती गोळी चालू असते. नक्की. हा. तर थँक्यू सो मच, तुमचे खूप खूप आभार की एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींवरती ही योग उपचार पद्धती कशी परिणामकारक आहे हे तुम्ही सांगितलं आणि इकडे आलात तर त्यासाठी नक्कीच धन्यवाद. धन्यवाद.